मित्रांनो, अथर्व गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी चेतन गरम, आपल्या अथर्व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आता तुम्ही अंगावर कीड बघताय, नक्कीच आज गोपाळकाळा आणि आम्ही सर्व अथर्वची सर्व मुलं सगळे आम्ही प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब गोविंदा पथकातून जातो। तर आता दर्शन घेतलेलं आहे, तर आता आपण पुढे प्रस्थान होतात आपल्या प्रेमनगरच्या कचेरीची ती चाललो आहे। तिकडे पूर्ण तयारी झालेली आहे, लगभग चालू आहे। तिकडनं पुढे आपला प्रवास चालू होईल। आज दिवसभरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पोहणाऱ्या दहीहंड्या करण्याची मजा, प्रत्येक आनंदाचा क्षण आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत। तर भेटूया आपण थोड्या वेळामध्ये। आपण पाहतोय खरंच सलामी देताना मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहणार आहोत। आज खरंच एक सलामी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब। सहकार्य करावं अशी रामेश्वर मित्रमंडळ आपल्याला देखील विनंती आहे, आपण सहकार्य करा। आज खरंच सलामी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। सहकार्य करणाऱ्या आमच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांनी शांत आमंत्रित करतो। प्रदीप पाटील, त्याचप्रमाणे तनुजा पाटील आणि तोटेका पाटील यांचंही या सन्मान आणि या व्यासपीठावर सहर्ष स्वागत। मी चुनाभट्टीकरांचा अभिमानाने सांगणार, मांडवा ग्रुप आपले धर्मवीर प्रतिष्ठान तमाम चुनाभट्टीकरांचं, रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। एकीकडे आबादाने ठरवायचे आणि स्टेजच्या जवळ दुर्गामातानगरने ठरवायचे। व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सर्वांनी मंगेश चिमराकर साहेब, तमाम चुनाभट्टीकरांकडून शिवसेना परिवाराकडून आणि धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत। आणि प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब 6,000 कडकपणे रचण्यासाठी अतिशय उत्सुक। प्रेमनगरसाठी जरा जोरदार काय झालं पाहिजे, आपले कडक 6,000 लावलेले आहेत। खूप सारे धन्यवाद प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब।
आज तर आपले लागलेले आहेत चुनाभट्टीमध्ये आणि मस्तपैकी यशस्वी इथं लागले. फक्त उतरताना थोडीशी घाई झाली त्यामुळे थोडेसे आपले थर कोसळलेले आहेत, पण काही हरकत नाही. आपल्याला पुन्हा एकदा 8 थर लावायचे, त्यासाठी आपण सज्ज झालेलो आहे. चुनाभट्टीमध्ये आपण मार्गस्थ झालेलो आहे. चुनाभट्टी ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी थर लावलेले आहेत. आता आपण आलो होते आपले कार्यसम्राट लोकप्रिय आमदार साहेब मंगेश कुडकर साहेबांच्या हंडीचे इथे. त्या ठिकाणी मानाची हंडी आपल्याला दरवर्षी भेटते. त्या ठिकाणी आपल्याला 8 थर लावायचे आणि ते यशस्वीरित्या उतरवायचे. आई मुक्तादेवीचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे. आणि आज आपल्या ब्लॉकला जॉईन झाले तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका दीपक दळवी दादा. तर दादाही आज आपल्याबरोबर आले. दादानी मागच्या वर्षी टी शर्ट घातली आहे. टी शर्ट काय त्याला यावेळेला भेटली नाही, कारण आपले फॅन्सच एवढेच प्रेमनगरचे की टी शर्ट सहजासहज कोणाला भेटत नाही. दादाकडे मागच्या वर्षी टी शर्ट होती. दीपक तू काय बोलशील आज आपल्या हंडीची उत्सुकता मजा कशी? काल चोर हंडीला दादानी पण मस्तपैकी लहान पोरांना घेऊन हंडी सेलिब्रेट केलेली. तू आता हंडीबद्दल काय बोलशील? नाही खरोखरच ज्या प्रकारे आता आपण प्रेमनगरचे स्पोर्ट्सचं मी मनसेजवळ जे 8 थर लावले ते खरोखरच बघण्यासारखे होते. कारण एवढ्या वर्षाचा सराव, एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आणि गोयंद्याच्या मला वाटतं 2 महिने अगोदर आपण जो सराव चालू केला, 2 महिने आधीपासून मुलांचं पण सर्वांना प्रोत्साहन होतं. त्यामुळे सर मस्तपैकी लागले. थोडी चुकामुक झाली, उतरताना पडलो, काही हरकत नाही. पोरांमध्ये तोच जोश आहे, तोच उत्साह आहे. त्यामुळे आपण आता नेहरूनगरला आमदार साहेब मंगेश कुडकर यांच्या हंडीजवळ आलोय. तर इथं माझा विश्वास आहे की आपण व्यवस्थित प्रकारे 8 थर लावणार आणि व्यवस्थित प्रकारे उतरवणार. नक्कीच. गणपती चरणी प्रार्थना आणि आई मुक्तादेवीला वंदन की आमच्या 8 थर लागू दे आणि व्यवस्थित सर्वांना उतरू दे. नक्कीच हे प्रयत्न शर्तीचे आहेत आणि आपली जिद्द आणि चिकाटी अशीच कायम दिवसभर राहणार आहे. आता आपण मंगेश कुडकर साहेबांच्या हंडीला भेटू थोड्या वेळाने. तोपर्यंत अरे बोल बजरंग बली की जय. एकमेकांना सपोर्ट करा. दुसऱ्याचा जरी गोविंद असला तरी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा त्याचा गोविंद चढेपर्यंत. अरे बोल 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 बजरंग बली की बोल बजरंग बली की. फायनली आपले मंगेश कुडकर साहेबांची ते आपण 7 थर लावले. 8 लावण्याचा मानस होता, पण त्या ठिकाणी जागा कंजेस्टेड होती. आपल्याला थोडं आपण प्रत्येक ठिकाणी क्लायमेट आणि तिकडचं वातावरण बघूनच आपण थर लावायचा प्रयत्न करतो. फायनली आपण 7 थर यशस्वीरित्या लावले, उतरवले आणि आपण फायनली आता आपण कुर्ल्यामधून मार्गस्थ होतोय. आता पुढचा आपला प्लॅन कुठे असेल? नक्कीच आपण घाटकोपरमध्ये चाललोय. त्या ठिकाणी आपल्याला 8 थर लावायचे. 9 थराचा मानस आहे. आपल्याला कुठे अजून थर बघायला भेटतात मोठे, ते आपण बघूया. व्हिडिओ बरोबर जोडून राहा. आणि ही सर्वांकरता एक नियम आहे. तो नियम आपण सर्वांनी लक्ष ठेवावा की प्रत्येक गोविंदांना अवघी एकच संधी दिली आहे. जे गोविंद पथक असतील त्यांना फक्त एका संधीतच आपलं सोनं करून घ्यायचं आणि आपले फळ रचायचे. तिसरं घर या ठिकाणी रचना आहे. विश्वास, संयम
ही असलेली गोविंदाच्या प्रती आत्मीयता तीच कारणीभूत ठरते. या प्रत्येक थरावरून थर असतात. तेच मनोधैर्य ऐक्य अबाधित ठेवताना प्रत्येक गोविंदा या ठिकाणी पाहतो. मुंबईतील सर्वात मोठा धैर्य उत्सव 2024 सावधान. हा 6वा धैर्य हा संयम आणि हा 8वा फायनली पंतप्रधान घाटकोपरची आणि हे काँग्रेसच्या अध्यक्षा राखी जाधव मॅडमची ते आपण 8 ताराची करेक्ट सलामी दिली आहे. आताही आपल्याला थोडं उतरताना आहे पण काही हरकत नाही. कोणालाही कोणत्या प्रकारचा मार वगैरे लागलेला नाहीये. करेक्ट आपले 8 तर लागलेले आहेत आणि या दिवसातले दिवसभरातले हे सेकंड 8 तर आहेत. अजून आपल्याला 8 तर बघायचे आणि पुढे आपण 9 तर पण बघणार आहे की कोण लावतंय आणि कशा प्रकारे लावतंय. आज जल्लोष असाच टिकून जाऊ. व्हिडिओ बरोबर जॉईन राहा आणि पुढे आपण भेटणार आहोत थोड्या वेळानंतर. आणि आपण घाटकोपर म्हणून प्रस्थान होतोय तर भेटेल थोड्या वेळामध्ये. चाललोय आपण पुढे. फायनली जेवायला बसले. जेवणाचा टाइम 4-4:30 वाजून गेले. आपण आता हायवेला बसले. एवढं आवडे आपली सगळ्या जेवण महत्वाचे. प्रत्येकाला जेवण देणं महत्वाचं आहे. रेसिपी आपली मेनू घेत असतात दररोजची पावभाजी आणि काही आपल्या गोविंदातले जे एवढे त्यांचे आज उपवास असतात त्यांच्याकडे आपण खिचडीची सोय केलेली असते. कार्यक्रम चालू आहे. आनंदाने चाललंय. जेवणाच्या कार्यक्रमाच्या नंतर विजय चौगुले साहेब नेरोली या ठिकाणी जाण्याचा आत्ताच असेल. तर बघूया पुढे आपण पहिला जेवणाचा पूर्ण कार्यक्रम होऊन जाऊ दे. अजून आपली घरी आणखी बाकी आहे. कधी जेवले नाहीत. upashi.com बघा याचा तोंड बघा. मैदावरून आले. कोण बोलला असं आपण वाढा नाही. आपण माझ्यावर करावं लागतं. असे व्हिडिओ बरोबर जॉईन राहा. अजून धमाल मस्ती अजून बाकी आहे. आता 5 वाजले. अजून आपलं 10-11 वाजेपर्यंत आपल्याला खेळायचं आहे. अजून सगळे आता जेवणाचं चाललंय. जेवतील रेस्ट घेतील. त्याच्यानंतर आपल्या एरोली मुलून आता बराच प्रवास अजून बाकी आहे. भेटी आपण थोड्या वेळाने. लगबगीत आहे. जाऊन येतो. जेवून घ्या. तुम्ही पण जावा. आता आपण भेटणार आहे ते म्हणजे आपल्या मंडळाचा आधारस्तंभ आणि आपले लोकप्रिय नगरसेवक विजयबाई. भाई आजच्या दिवस हा एक गोविंदाच असतो. तुम्ही बघू शकता की भाई आमच्या बरोबर आज बसलाय जेवायला. भाईकडे कॅमेरे येऊ दे. रिपोर्टर बघू शकता की भाई जेवायला बसले. स्वतः एक गोविंदा आहेत. नगरसेवक असल्याच्या नंतरची एक भूमिका ती म्हणजे गोविंदा. त्यात आपल्या सर्व प्रेमनगरच्या गोविंदा पथकांबरोबर जमिनीवर बसून आपल्या मातीतला खेळाडू आपल्या बरोबर आज साथ द्यायला आहे. तर भाई काय बोलतो तुला काय वाटतं आजच्या दिवस? प्रेमनगरचा जो कॉन्फिडन्स आज एवढा कॉन्फिडन्सने आज तर सतत 2 वेळा लावले. नक्कीच ही मोठी गोष्ट आहे. पुस्तकामध्ये आत्मसात झालं झालेलं आहे आणि आता पण अपेक्षा आहे पुढे आदत नक्कीच. आणि आपल्या सर्वांची साथ, भाईचा आदर आणि बाकी सगळ्या खेळाडूंचा सपोर्ट आपल्याला सगळ्यांना महत्वाचा आहे. मागच्या 2 महिन्यापासून होणारा सराव प्रॅक्टिस नित्यनियमाने रोज सकाळी संध्याकाळी घेणारीची प्रॅक्टिस आहे ती आज आपल्याला कुठेतरी फळाला आलेली आहे. आणि सगळ्यांची इच्छा आहे की आता आपण ठाणे मुलुंडमध्ये आपला पुढचा प्रवास होणार आहे. त्या ठिकाणी आपला मानस आहे की आपल्याला 8 तारे उतरवायचे आहेत. सगळे आता जिद्दीने ताकदीने आता उतरणार आहेत. आता आपण थोड्या वेळाने बघूया. आता सगळ्या जेवणाचा कार्यक्रम होईल आणि पुढच्या थरामध्ये आपल्याला बघायलाच मिळेल की आपण किती 8 तर लावतो. यशस्वीरित्या उतरणार आहे. काही प्रश्न नाही. भेटे थोड्या वेळामध्ये. अजून एक अजून एक महत्वाचा माणूस म्हणजे मंडळ म्हटलं की अध्यक्षाला आणि अध्यक्षाला म्हणजे सर्वांना सामावून घेणारा माणूस. प्रत्येकाचं मन जपणारा माणूस तो म्हणजे अध्यक्ष. आणि आपल्या प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अर्थातच चंद्रकांत पाटील यांना आपण भेटणार आहोत. अर्थात नक्कीच बाबू दादा आणि आपले प्रशिक्षक वरडकर काका. तर मंडळाचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक एक मंडळ म्हटलं की 400-450 लोकांना घेऊन चालायचं म्हटलं एक मोठी
भूमिका असते आणि ती जबाबदारी असते. तुम्ही बाबूदादाला विचाराल की बाबूदादा आज दहीहंडीच्या याच्याने कशा प्रकारे आपली तयारी झाली, काय काय म्हणून तुझ्यावर जबाबदारी होत्या, काय म्हणजे तुम्ही 2 शब्द बोलशील? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मॅन पॉवर तयार केलेली, प्रत्येकाला कामं वाटून दिलेली. त्यांनी कामं वाटवलं, त्यांना 100% त्यांनी रिझल्ट दिलेला आहे चांगल्या प्रकारे. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्याचा परमिट जो लायसन्स लागतो त्याच्यासाठी हल्ली जेवण, नाश्ता, भाजीपाला आणण्यापासून अशी कामं वाटप केलेली होती आणि त्याला फायदा सर्वांनी केलेलं, आम्हाला योगदान दिलेलं आहे. त्यांचा मी सर्वांना एक टीमवर्क झालेलं आहे म्हणून हे सर्व शक्य आतापर्यंत. नक्कीच. आणि मी अण्णाने विचारलं की अण्णा आमच्या मंडळाचे गोविंदा पथकाचे कोच म्हणून मागच्या बऱ्याच वर्षापासून ते एक जबाबदारी घेतात. तर अण्णांना मी विचारलं की अण्णा आजची आपली जी दहीहंडीची जे आपण आत्तापर्यंत जे थर रचले त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? जी आपली तयारी होती मागच्या 2 महिन्यापासून, सराव कंटिन्यू चालू होता, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे आपले आज थर लागलेत आणि प्रत्येकाची प्रॅक्टिस जे काही सराव सत्यात आलं आहे? मुलांनी चांगल्यापैकी साथ दिली मंडळाला आणि त्या मंडळाला साथ दिल्याच्या नंतर त्यांनी प्रत्येक दिवशी त्या लोकांनी येऊन थर लावत होते, प्रॅक्टिस घेत होते आणि त्या प्रॅक्टिसमुळे आज आपण इथे इतकं झालो. बॉम्बे बाहेर पडलो, बॉम्बेच्या चुनाभट्टीच्या बाहेर आलो आम्ही आणि बॉम्बेच्या बाहेर येऊन पण आम्ही सत्यात झालो. आम्ही 8 थर लावले, 7 थर लावले. चुनाभट्टीमध्ये आम्ही आमच्याच एरियामध्ये आम्ही 8 थर लावले. तिथं आम्हाला आमच्या छात्या आणखी 36 झाल्या, समजलं? आणि त्याच्यामुळे ना आज आम्ही पुढेही जाणार आहेत ना तर आम्ही सक्षमच होणार. ह्याच दृष्टिकोनातून आम्ही बाहेर पडलो आणि ह्याच्या पुढे येताना पण आम्ही सक्षम होऊन आम्ही आमच्या घरी सुखरूप जाणार आहे. आज नक्कीच हाच आत्मविश्वास महत्वाचा आणि हाच आत्मविश्वास आणि हीच ताकद आपल्या सर्व गोविंदांची घेऊन आपण पुढे तर एरोली आणि ठाण्यामध्ये मार्गस्थ होणार आहे. नक्कीच आजकाल आपण उतरवणार आहे. तर सगळ्यांचा जोश आणि सर्वांचा आनंद तो आता सगळ्यांच्या वाटेला आपण घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत. तो आपण भेटूया थोड्या वेळाने. ही मॅनेजमेंटची टीम आपली आणि मॅनेजमेंटचा प्रमुख जर आपला बोललात, कोच हे मग प्रत्यक्षात ते महत्वाचे असतात, पण त्या मागची जी पडद्यामागची जी भूमिका राबवली जाते ते अर्थात ते म्हणजे आपल्या मंडळाचे निलेश बनेने मागच्या या 2-3 वर्षामध्ये थोडीफार आपली विखरली होती मुलं, पण प्रत्येक मुलाला जवळ घेतलंय आणि आपल्या सर्वांना एकत्र येऊन पुन्हा एकदा म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने 7-8 तर आपण रचले. मागच्या वर्षी 8 तर रचले आणि तोच आपण परत यावर्षी रचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि आपण 2 वेळा 8 तर रचले. निलेश बनेला विचारेल की बने तू काय सांगशील की आजच्या दहीहंडीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे थर रचले किंवा ही जी सर्व मुलांना एकत्र घेऊन सराव करण्याचे मागच्या 2 महिन्यापासून आपण सराव करतो, तर त्या बाबतीत काय काय आलेले क्षण असतील, काय गोष्टी असतील त्या तू शेअर करशील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून? सराव हा एक सांगेल की महत्त्वाचा होता कारण की आपल्याला 8 थर उतरवायचे होते आणि आता जर आपण यावर्षी 8 थर उतरवणार आहे. राहिला विषय चुनाभट्टीमध्ये 8 लावायचा, तर समीरचं स्वप्न होतं चुनाभट्टीमध्ये 8 थर लागले पाहिजे होते, ते आपण यावर्षी पूर्ण केलेलं आहे. आणि अशीच जर मुलांनी आपल्याला सपोर्ट केले तर पुढच्या वर्षी आपण प्रोला 100% तयारी करणार. स्वप्न राहिलेलं ते आपल्याला पुढच्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे. अरे बोल बजरंग की जय. ही सगळी होती मॅनेजमेंटची टीम. या सर्वांच्या प्रयत्नांनी प्रत्येकाची पडद्यामागची भूमिका आहे. छोट्यातल्या छोट्या खारीचा वाटा घेऊन हा मंडळ उभा करण्यासाठी त्या मागच्या प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी त्यांनी हातभार लावला होता आणि असंच त्या सर्वांचं सहकार्य प्रत्येक वर्षी आपल्या दहीहंडीच्या प्रत्येक उत्साहामध्ये भेटणारच आहे. आणि असाच हा जल्लोष, असाच उत्साह रात्रपर्यंत आपल्या सर्वांना टिकून ठेवायचं आहे. आणि आपण आता थोड्या वेळाने पुढे पण भेटणार आहे. आपला जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे पण मार्गस्थ होतोय.
नक्कीच सांगायला आनंद होतोय, कारण बघायला गेलं ना तर खरंच शब्द नाहीत. पण जो 12 वर्षापासून आम्ही जी आतुरतेने वाट पाहत होतो ती फायनली आमची पूर्ण झाली. आणि आम्ही विक्रोळीला आपण बोललो होतो, सकाळपासून आपल्याला बोललो होतो की आपले 8 उतरणार आणि ते आपले स्वप्न पूर्ण झाले. विक्रोळीची अंडीची ते आपले 8 तर पूर्णपणे उतरले. आणि एवढा आनंद आणि एवढा म्हणजे अक्षरशः आपण सगळे आपले जे गोविंद पथक अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं की 12 वर्ष आपल्याला लागली होती या गोष्टी करायला. आणि ती फायनली प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाचा सराव, प्रत्येकाची जिद्द चिकाटी ही कामी आली आणि यशस्वीरित्या आपले 8 तर उतरलेत. खूप 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 आनंद आहे. बोलायला गेलो तर खूप बोलेल, पण आपले व्हिडिओ लिमिटेड असल्यामुळे मी थोडं बोलणं टाळतोय. आणि आता आपल्याला इकडं आपण प्रस्थान करतोय ते एरोलीला. विजय चौगुले साहेब चीफ स्पोर्ट्स असोसिएशनची जी अंडी असते त्या अंडीला आपण दरवर्षी जातो. आता आपण आपल्या विक्रोळीमधून थेट आपण आता एरोलीला चाललोय. तर आपण एरोलीला जाऊया. आपण त्या ठिकाणी किती थर लावतो, त्या तिकडचे अंडीची धुमशन काय असेल ते आपण थोड्या वेळामध्ये बघूया. तर आपण भेटूया एरोलीला. हॅलो, प्रेमनगर गोविंदा पथक 8 थरांचा प्रयत्न करताना 8 थरांचा प्रेमनगर गोविंदा पथक 8 थर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाजूच्या गोविंदा पथकाला विनंती आहे सपोर्टसाठी हात वरती करून राहा. 8 थर 1 2 3 4 5वा यशस्वी तर आणि अतिशय सुरेख व अतिशय आकर्षक असे 8 थर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेमनगर गोविंदा पथक मुंबई 1 2 3 4 5 यशस्वी, 6वा यशस्वी. पब्लिक टाळी रुकली नाही पाहिजे. 7वाही जवळ जवळ यशस्वी. प्रेमनगर गोविंदा पथक 8व्या थराचा प्रयत्न, 8वाही थर यशस्वी. आरामात 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 आरामात. सावकाश आहे सावकाश. प्रेमनगर गोविंदा पथक सावकाश. हा प्रेमनगर गोविंदा पथक टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे प्लीज. अतिशय सुरेख असा मनोरा रचलाय प्रेमनगर गोविंदा पथक. एक नंबर बोलायला शब्द नाही येत आहेत तोंडामध्ये. मी आता घाम फुटले म्हणजे पोटात अक्षरशः, म्हणजे खोटं बोलत नाही पण अक्षरशः गोळा आलाय. आपण एरोलीला पोहोचलो आणि विजय चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनचे ते आपले पूर्णपणे 8 तर यशस्वीरित्या लागलेत आणि उतरले. मी दीपक दादा तुला खरं सांगेल की याचं क्रेडिट जातं ना ते नक्की सेकंड टर्नला जातो. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघाल की सेकंड टर्नने जो कंट्रोल केलाय, जी सहनशक्ती आपण बोलतो, कारण दीपक खरंच थर लावणं मी असं म्हणेल की थर लावणं म्हणजे मुश्किल नाहीये, पण थर उतरवणं ते तेवढंच महत्वाचे. थर उतरवणं हे आपल्याला मी मागाशी आता बोललो की 12 वर्ष आपण अक्षरशः पण 8 थर लावतोय, पण आपल्याला खरंच उतरवायला जमलं नव्हतं. कुठेतरी आपण कमी पडत होतो. पण ही जी ह्या वर्षी जी 2 महिन्यापासून जी आपण जी मेहनत घेतली होती, जो सराव होता, तो नक्कीच आपला बोलतो ना आपला की तो पाण्याला लागला आणि नक्कीच त्या सरावाला यश आला. आणि मी आई मुक्ता देवीची आणि आपल्या अथर्व बाप्पाचं मी तशा ऋणी असेल की त्यांनी चांगला आशीर्वाद आमच्या पाठीची आवडचे आहे की आमचे थर चांगल्या प्रकारे लागलेत. पहिल्या स्टार्टिंगला दोन्ही वेळेला आपण 8 लावले, ते दोन्ही वेळेला 8 थर लावून आपण पडलं होतं, पण काही कोणाला काही लागलं नव्हतं. पण आत्ता जे सरलग आपण 2दा 8 थर लावलेत आणि ते यशस्वीरित्या उतरवलेत. नक्कीच विक्रोळी आणि एरोली हे आयुष्यभर आपल्या आठवणीत राहणार आहे की 12 वर्षानंतर आपण लावलेले थर हे आपण यशस्वीरित्या उतरवलेत. मी आता जास्त वेळ घेत नाही. आता आपण इकडनं थेट जातो ते ठाण्यामध्ये, जी दहीहंडीची माहेरघर म्हणतात त्या ठाण्यामध्ये आपला पुढचा प्रवास असेल. तर आपण थोड्या वेळाने भेटूया. तोपर्यंत आई मुक्तडी माते की जय. फुल धिंगाणा झाला. काळा कल्ला किल्ला
आपला सगळा पूर्ण तुफान लुटत आहे का मागची आग आपले या ठिकाणी आता थर लागले. आपण आलो होतो तलावपाळीची इथे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या आवडीची म्हणजे ठाण्यातली नावाजलेली आणि प्रसिद्ध अशी अंडी ती म्हणजे दिघे साहेबांची अंडीची ते आपले 8 टन लावायला भेटले आणि ठाण्याला मला आनंद होईल की दिवसभरात ते आपले 5वे 8 टन होते आणि त्याला तिसऱ्यांदा आपण 8 टन लावून यशस्वीरित्या उतरवले आहेत. आजचा दिवस हा प्रेमनगरसाठी इतिहासामध्ये साक्षीदार असेल आपल्या सर्व गोविंदांची मेहनत आणि त्यांची भेटलेली सर्व साथ हे आता आपल्याला या ठिकाणी भेटले आणि आपल्या त्याला लागलेले आहेत. आणि आता म्हणजे मुक्तम रस्त्याला आणि कदाचित शेवटची अंडी असेल ती कोपरीला चाललो तिकडे आपल्याला नवतर लावायला मानस आहे. बघूया आपण थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये पुन्हा बोलून राहावा. पुढे भेटूया तोपर्यंत जय श्रीराम. नाही पाहिजे फायनली लास्ट आपण पोपटला आलो होतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांची दहीहंडी उत्सव पोपट या ठिकाणी आपण आलो होतो. त्या ठिकाणी आपण 7 तारांचा मानवी मनोरा रचला. ही आपली शेवटची अंडी होती. आता दिवसभर सर्व गोविंदा घर रचून सगळे जमलेले आहेत पण उत्साह आणि जल्लोष तो तसंच कायम टिकून होता. तुम्हाला व्हिडिओतून समजला असेल की थोडा आवाज वगैरे बसलेला आहे पण पूर्ण दिवसभराची लगबग होती. पोरांचा सर्व जल्लोष उत्सव तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल. सुरुवातीपासून आपण 8 टन 5 वेळा लावले आणि आता शेवटचे आपण हे 7 टन लावले होते पोपटला. आणि अशा प्रकारे आपला आज जन्माष्टमीचा कार्यक्रम पूर्ण झालेला. आता आपण परतीचा प्रवास चुनाभट्टीला करतोय तर आपण आता चुनाभट्टीला भेटूया. तोपर्यंत मोरया. नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही पूर्ण धुमशान बघितले असाल की आत्ताच तुम्ही बघितलं असाल की आपण चुनाभट्टीमध्ये आपली एंट्री झाली. आपण सर्व दहीहंडी पूर्ण खेळून आलो आणि त्याच्यात आल्याच्या नंतर तो जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी, कच्ची ढोल, पंजाबी ढोलवर पोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. मी तर अक्षरशः म्हणजे बेभान. तसे काय आम्ही 9च लावलेत आणि हा नक्कीच 9 तर लावायचे आहेत आपले स्वप्न आहे पण 8 तर आपण उतरवले यशस्वीरित्या. त्याचा जो आनंद होता तो नक्कीच गगनात मावेन असा होता. पूर्ण धमाल मजा केली. प्रत्येक गोविंदाची, प्रत्येकाची एकेकाची मेहनत, प्रत्येकाचा लगाव, तो प्रत्येकाचा आपल्याला या ठिकाणी आता कामी आला. प्रत्येकाची मेहनत आपल्याला यश मिळालेलं आहे. प्रत्येक गोविंदाचा
आभारी असेल की त्याने प्रत्येकाने आपापलं डेडिकेशन देत होते, जे काही सॅक्रिफाईस करत होते ते केलं आणि आपण यशस्वीरित्या 8 टन उतरवले. आणि मी अक्षरशः म्हणजे नाचून दमलो, त्याच्यामुळे मी जाऊन घरी जाऊन मला लवकरच आंघोळ केली. नाही तुम्हाला आता बोलत असेल की अरे यार टी शर्ट, तर ते मी चेंज केली. तर मी सकाळपासून सोबा प्रेमनगरच्या प्रत्येक गोविंदाने पूर्णपणे सपोर्ट केला. आपण 2 ठिकाणी 8 थर लावून उतरलो नव्हतो आणि त्याच्यानंतर लगातार 3 ठिकाणी आपण 8 थर लावून यशस्वीरित्या उतरवले आणि शेवटच्या हंडीच्या त्या ठिकाणी आपण 7 थर लावून उतरवले होते. अशा प्रकारे आजचा हा जो गोपाळकाळा 2024चा आपल्या प्रेमनगरच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने पारंपरिक आणि सगळ्या मुलांनी आनंदाने जल्लोषाने साजरा केलाय. तर अशाच जेवढ्या सर्व गोविंद पथकांचा आज थर लावले असतील त्या सगळ्यांची आजची मेहनत नक्कीच फळाला आली असेल, कामी आली असेल. आणि असंच आपल्याबरोबर तुमच्या प्रेमनगर बरोबर असं आपलं प्रेम राहू दे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा अथर्व ब्लॉग मध्ये तुमची भेट घेऊ. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय श्रीराम.